आरक्षणामध्ये होणार मोठे बदल. मित्रांनो, क्रीमीलेअरबाबत म्हणजेच ओबीसी क्रीमीलेअरबाबत केंद्र मोठ्या निर्णयाच्या तयारीत. आरक्षणाचा फॉर्म्युला बदलणार. जाणून घ्या कोणावर होईल परिणाम, कोणावर होणार नाही. आरक्षणात उत्पन्न मर्यादा बदलण्याचीही शक्यता आहे. केंद्र सरकार ओबीसी प्रवर्गाअंतर्गत विविध वर्गांना आरक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी क्रीमीलेअर उत्पन्न मर्यादेत एक समानता आणण्याच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करत असल्याचे समजत आहे. असे केल्याने अनेक प्रकारच्या केंद्रीय आणि राज्य सहकारी सरकारी संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, विद्यापीठे आणि अन्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी क्रीमीलेअरचे उत्पन्न मर्यादा समान ठेवली जाणार आहे. मित्रांनो, यावर केंद्राची एक बैठक झालेली आहे. याबाबत सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण, शिक्षण, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, DOPT, कायदेशीर व्यवहार, कामगार आणि रोजगार, सार्वजनिक उपक्रम नीती, NITI आयोग आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोग म्हणजेच NCBC यांच्याशी सल्लामसलत करण्यात आली आहे. त्यानंतर हा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे सांगितले. मित्रांनो, 1992 मध्ये इंदिरा साहनी विरुद्ध भारतीय संघराज्य खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर, ज्याला मंडल निकाल म्हटले जाते, आरक्षण धोरणात ओबीसीमध्ये क्रीमीलेअर ही संकल्पना मांडण्यात आली आणि 1993 मध्ये जे सरकारी नोकरीत नाहीत अशांसाठी क्रीमीलेअर मर्यादा वार्षिक 1 लाख रुपये निश्चित करण्यात आली होती. त्यात 2004, 2008, 2013 मध्ये बदल करण्यात आला आणि 2017 मध्ये उत्पन्न मर्यादा वार्षिक 8 लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली. ही उत्पन्न मर्यादा तेव्हापासून तशीच लागू आहे. तर मित्रांनो, हे कोण आहे? ओबीसी क्रीमीलेअरमध्ये कोण बसणार आहे? क्रीमीलेअर म्हणजे ओबीसीमधील गट असे जसे की संविधानिक पदावर असलेली व्यक्ती, अखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवा आणि राज्य सेवा गट अ वर्ग अधिकारी, केंद्र आणि राज्याचा गट ब वर्ग 2 सेवा अधिकारी, सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी, PSU, सशस्त्र दलातील अधिकारी, व्यावसायिक आणि व्यापार आणि उद्योगातील व्यक्ती, मालमत्तेचे मालक. मित्रांनो, या सर्वांचं या ठिकाणी उत्पन्न ग्राह्य धरलं जातं. काही केंद्रीय सार्वजनिक उपक्रमातील समानतेबाबतचा निर्णय 2017 मध्ये घेण्यात आला असला तरी तो अद्याप खाजगी क्षेत्रातील विद्यापीठ, शैक्षणिक संस्था आणि राज्य सरकारच्या विविध संस्थांमध्ये प्रलंबित आहे. मित्रांनो, या ओबीसी क्रीमीलेअरमुळं महाराष्ट्र असो किंवा देशात खूप काही बदल होणार आहे. तर मित्रांनो, क्रीमीलेअरमध्ये समानता का हवी आहे यावर केंद्र सरकारने का फोकस केलं, तर मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार नॉन क्रीमीलेअरच्या ओबीसींना केंद्र सरकारमधील नोकरीसाठी आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी 27% आरक्षण देण्याची व्यवस्था आहे. पण राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची ही मर्यादा वेगवेगळी आहे. क्रीमीलेअरसाठी उत्पन्नाची मर्यादा एक समान नसल्याने क्रीमीलेअर श्रेणीत येणाऱ्या ओबीसींना या आरक्षणाचा लाभ मिळत नाही. तर मित्रांनो, यामध्ये ज्यांचं उत्पन्न जास्त आहे आणि उत्पन्नावर क्रीमीलेअर, मित्रांनो, त्यानुसार आपल्याला कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करता येईल. सूत्राच्या माहितीनुसार विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापकासह शिक्षक कर्मचाऱ्याच्या पगाराची पातळी सामान्यतः 10 आणि त्याहून अधिक अशी असते, जी सरकारच्या गट अ पदाच्या कर्मचाऱ्याच्या बरोबरीने अथवा त्याहूनही अधिक असते. या पार्श्वभूमीवर या पदांना क्रीमीलेअरच्या कक्षेत आणण्याचा प्रस्ताव आहे. याचाच अर्थ त्यांच्या मुलांना ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही.
खाजगी क्षेत्रात पदाच्या श्रेणी आणि वेतन आणि भत्त्याच्या श्रेणी लक्षात घेता त्यांच्यात समानता राखणे कठीण असल्याचे नमूद करण्यात आले. उत्पन्न मालमत्ता